हे बघा, या अशा आपल्या तांदळाच्या ओल्या फेण्या तयार झालेल्या आहेत. ह्या नेहमी साईच्या दह्याबरोबर खायच्या, खूप छान लागतात. आज मी तुम्हाला ह्या कशा करायच्या हे दाखवते. नमस्कार, श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडेलच, तेव्हा व्हिडिओला एक लाईक करा. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. फेण्या करतोय किंवा सालपापडी करतोय, त्याच्याकरता इथे तांदूळ घेतलेले आहेत. जाड तांदूळ घ्यायचे शक्यतो. इथे मी सोना मसुरी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही रेशनचा तांदूळ घेतला तरी चालेल. ह्याला माप असं काही नाही. इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे, किंवा आपल्या नॉर्मल जी वाटी असते त्या 3 वाट्या भरून तांदूळ घेतलेला आहे. आता पहिल्यांदा हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता त्याच्यात भरपूर पाणी मिक्स करूया. एक तांब्या घातलेला आहे. आता हा आपल्याला तांदूळ 3 दिवस भिजत ठेवायचा आहे. फक्त ह्यातलं रोज पाणी चेंज करायचं. मी आता सकाळी भिजवलेलं आहे. आता उद्या सकाळी मी ह्यातलं पाणी चेंज करीन, दुसरं चांगलं पाणी मिक्स करीन. आता मी तुम्हाला 2 दिवसांनी दाखवते. हे बघा, 2 दिवस झालेले आहेत. काल मी एकदा पाणी चेंज केलं होतं. आज दुसरा दिवस आहे. आज आता पुन्हा चेंज करते. फक्त वरचं पाणी ओतायचं आणि दुसरं घालायचं. चोळायचं नाही तसे तांदूळ. वरचं पाणी ओतून दिलेलं आहे. आता दुसरं घालते. आता उद्या सकाळी बघूया. आत्ताच याला छान आंबूस वास येतोय. उद्यापर्यंत अजून छान आंबेल. हे बघा, 3 दिवस होऊन गेलेले आहेत. 72 तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलेला आहे. हे तांदूळ छान भिजलेत आणि चांगला आंबूस वास येतोय. आंबूस वास आला पाहिजे, त्यामुळे आपल्या फेण्या सुद्धा चांगल्या आंबट अशा होतील. आता आपल्याला हे मिक्सरमधनं दळून घ्यायचं आहे. अगदी गंधासारखी याची पेस्ट तयार करून घ्यायची. यातलं वरचं पाणी काढते मी. पाणी सगळं काढून टाकायचं. आता थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये घेते आणि अगदी गुळगुळीत वाटून घेते. आधी नुसतंच घेतलेलं आहे मी मिक्सरमधनं फिरवून. आता थोडंसं पाणी मिक्स करते आणि वाटून घेते. थोडं थोडं पाणी मिक्स करून वाटून घ्यायचं. पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घेते. बघा किती छान झालंय. तांदूळ चांगले भिजलेले असतात, त्यामुळे लगेच वाटून होतं. अगदी गुळगुळीत झालेलं आहे. ह्याच्यात काढते हे. आता असं सगळे तांदूळ मी वाटून घेते. हे बघा, हे सगळं वाटून झालेलं आहे. मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी मिक्स करून ते एकदा फिरवून घेतलेलं आहे. ते घालते ह्याच्यामध्ये. ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्या वाटीने मी 1.5 वाटी पाणी सगळं हे तांदूळ वाटायला वापरलेलं आहे. तुम्हाला एक अंदाज द्यायला सांगते. थोडंसं जास्त झालं तरी हरकत नाही. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा, एवढं पातळ करायचं आहे आपल्याला. हे आता छान आंबलेलं आहेच, तरी सुद्धा आपण आता लगेच नाही फेण्या करू शकत. तर पुन्हा आपल्याला हे झाकून 1 दिवसाकरता ठेवून द्यायचं आहे. आता उद्या बघूया. बाहेरच्या हवेवर असतं, कधी कधी जास्त वेळ लागतो. हे बघा, त्याच्यावर असं पाणी जमा झालेलं आहे. त्यात आपल्याला काढून टाकायचं आहे. तुम्हाला दाखवते. जेवढं निघेल तेवढं काढून टाकायचं. फक्त हे पाणी आधी फेकून नाही द्यायचं. हे राहू दे, लागलं तर आपल्याला ह्याच्यात घालता येईल. हे आता ढवळून घेऊया. ह्याच्यात थोडेसे तीळ आणि थोडंसं जिरं घालायचं आणि चवीचं मीठ घालायचं. मी थोडं जिरं घालते. हे कधी कधी आंबायला वेळ लागतो, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं असलं की 1 दिवस 24 तास हे पीठ वाटल्यानंतर भिजवून ठेवायचं. चव बघायची. चव चांगली आंबट अशी लागली पाहिजे. जर आंबट अशी लागत नसेल तर पुन्हा थोड्या वेळ ठेवून द्यायचं 1-2-3 तासाकरता. आज मला सुद्धा ह्याला जरा जास्त वेळ लागलेला आहे. बाहेरच्या हवेवर असतं, त्यामुळे शक्यतो ह्या फेण्या नेहमी उन्हाळ्यातच करतात. उन्हाळ्यात हे लवकर आंबतं. थोडी जरी हवा गार असली तर हे आंबाला वेळ लागतो. चवीनुसार मीठ घालायचं ह्याच्यामध्ये. तीळ थोडेसे. हे असं छान घट्ट झालं पाहिजे आधी. आता लागेल तसं ह्याच्यात आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. आधी पहिल्यांदा हे जे काढून घेतलेलं आहे ते करूया मिक्स, आणि मग लागेल तसं साधं पाणी मिक्स करायचं. आधी सगळं मिक्स करून घेते. पहिल्यांदा ह्यातलं थोडंसं पाणी मिक्स करते मी. अगदी थोडं करते आधी. सगळ्यात एकदम असं पाणी मिक्स करू नका. थोडंसं काढून घ्यायचं बाजूला. मी थोडंसं काढून घेते ह्याच्यात. थोडंसं पाणी मिक्स करते. तेच करते. एकदम सगळ्यात का घालायचं नाही. हे जर खूप सैल झालं तर मग आपल्याला काही करता यायचं नाही आणि त्या फेण्या मग निघत नाहीत. त्यामुळे थोडं थोडं मिक्स करायचं. सैल झालं तर ह्यातलं थोडंसं पीठ आपण ह्याच्यात घालू शकतो आणि त्याची व्यवस्थित कन्सिस्टन्सी करू शकतो. आता ह्या करायच्या कशा तर बघा, असं एवढं हे घट्ट पाहिजे. एकदम पातळ करू नका. अशी एक डिश घेतलेली आहे, त्याच्यावर हे थोडंसं घ्यायचं आणि असं असं फिरवायचं. जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं. किती छान फिरतंय बघा. आणि ह्याचा साचा आहे त्याच्यावर पण तुम्हाला मी घालून दाखवते. तो नसेल तर तुम्ही असं करा.
त्या पातेल्यामध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहे. आपल्याला हे वाफवायचे असतात. अशा 1-2-3 ताटल्या एकदम तयार करून ठेवून द्यायच्या. दरवेळी हे चांगलं ढवळून घ्यायचं, लगेच ते खाली घट्ट होतं. हे किती घट्ट करायचं तर हे बघा, असं मी ताटावर थोडंसं पसरलेलं आहे. असं ताट उलटं केल्यानंतरच ते खाली पडता कामा नये, इतकं घट्ट करायचं. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. ह्या ताटलीमध्ये आपण ही पसरलेली आहे फेणी. आता आपल्याला उलटी घालायची, अशी वाफवून घ्यायची. अजिबात वेळ लागत नाही. अगदी 1-2 मिनिटात ह्या तयार होतात. तुम्ही एकावेळी 2-3 सुद्धा करू शकता. मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं आणि त्याच्यावर जे ताट बसेल त्या ताटावर 3-4 फेण्या अशा घालायच्या आणि एकावेळी वाफवून घ्यायच्या. तसं सुद्धा करू शकता. किंवा ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे. 4-5 ताटल्या तयार करून ठेवायच्या आणि भराभरा वाफवून घ्यायच्या. 1 मिनिट झालेलं आहे. हे बघा, अशी वाफ यायला लागते. अशी वाफ यायला लागली की समजायचं आपलं झालेलं आहे. एकदा पाणी चांगलं तापलं की ह्या भराभरा होतात. हे बघा, दाखवते तुम्हाला मी. हे बघा, ही आपली तयार झालेली आहे. लगेचच मी दुसरी ह्याच्यावर उकडी घालते. ताट जरा उभं असं ठेवून द्यायचं, त्यातली सगळी वाफ निघून जाते. हे काढायचं सुद्धा एक टेक्निक आहे. थोडंसं असं ह्याच्यावर पाणी घालून घ्यायचं, अगदी थोडंसं, जास्त नाही. असं हात फिरवलात तरी चालेल. आणि सुईने किंवा सुरीच्या पुढच्या टोकाने असं हे काढून घ्यायचं. बघा, अशी छान निघते. त्याची तुम्ही अशी गुंडाळी करू शकता. हे बघा किती छान निघाली आहे बघा. अजून अशा 3 डिश तयार केल्या आहेत. आता ह्या सुद्धा वाफवून घेते. असा ह्या फेण्यांचा साचा मिळतो, त्याच्यात तुम्हाला आता मी करून दाखवते. थोडं घट्टच करा, जास्त पातळ नकोच. हे बघा, असे पत्रे असतात, त्याच्यावर करायचे आपल्याला. ह्या असं तुम्ही मगाशी दाखवलं तसं असं पसरून घ्यायचं. एका ह्याच्यात 6 होतात. किती छान झालेत बघा. आता ह्या मी वाफवून घेते. हा बघा, असा स्टँड आहे, त्याच्यामध्ये अशा ठेवायच्या. हा पत्र्याचा आहे. हल्ली स्टीलचा सुद्धा मिळतो, पत्राचा जरा गंजतो. आता असाच्या असा हा स्टँड कुकरमध्ये किंवा मोठ्या पातेल्यात ठेवून वर झाकण लावायचं आणि वाफवून घ्यायचं. कुकरमध्ये तो स्टँड ठेवून दिला, त्याच्यावर तवा घातलाय उपडा. अगदी 5 मिनिटात होतील या. हे बघा, ह्या झालेल्या आहेत. एका वेळी 5-6 होतात. हे अशा करायला जास्त सोपं पडतं. हे जरासं उभे करून ठेवू. आता ह्या काढूया. हे बघा, अगदी इझी निघतात. थोड्याशा पिठात सुद्धा भरपूर होतात ह्या. आता अजून अशा मी 5 करून घेते. हे बघा, अशा आपल्या तांदळाच्या ओल्या फेण्या तयार झालेल्या आहेत. किती छान दिसतात बघा. किती पातळ होते, छान होते एकदम. तुम्ही नक्की एकदा करून बघा, खूप सुंदर लागतात.